आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला। 96.87% उत्तीर्णतेच्या प्रमाणासह यंदा सुद्धा कोल्हापूर विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कोल्हापूर विभागाच्या निकालात यंदा 0.58% घट झाली आहे। यावेळी सुद्धा उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारली आहे। निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला। पालकांनी मुलांना पेढे भरवत त्यांचं अभिनंदन केलं। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला। या निकालामध्ये कोकण विभागानं 99.82% राज्यात पहिल्या क्रमांकावर बाजी मारली, तर कोल्हापूरनं 97.45% दुसरा क्रमांक पटकावला। 2021चा अपवाद वगळता मागील 10 वर्षात दुसरा क्रमांक टिकवण्यात कोल्हापूर विभागाला यश मिळालंय। सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हा मिळून असणाऱ्या कोल्हापूर विभागांतर्गत 1,29,421 जणांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 1,25,380 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास एकूण 53,726 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यापैकी 52,394 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 97.52% लागलाय। यावर्षी कोल्हापूर विभागाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत 0.58% घट झाली आहे, तर कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 0.68% घटलाय। यावर्षी पहिल्यांदाच निकाल डिजी लॉकरवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी दिली। यावर्षीचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये हा निकाल आहे कोल्हापूर विभागाचा, हा 2 नंबरचा आहे आणि गेली 10 वर्ष सातत्यानं आम्ही दुसऱ्या क्रमांकावरती आहोत आणि यावर्षीसुद्धा हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा निकाल यावर्षीसुद्धा लागलेला आहे। त्याचबरोबर मुलं आणि मुली यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण पाहिलं तर यावर्षीसुद्धा गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मुलांचं उत्तीर्णतेचं प्रमाण आणि मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण याच्यामध्ये फरक आहे तो 2.45%चा। मुली 2.45%नी जास्त उत्तीर्ण झालेली आहेत। यावर्षी गैरमार्ग प्रकरणांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे, कारण आम्ही प्रभावीपणे कॉपीमुक्त अभियान राबवलेलं होतं, त्यामुळं गैरमार्गांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे। म्हणजेच परीक्षेच्या दरम्यानचे गैरमार्ग आहेत ते जवळपास 0 आहेत। यावर्षी निकाल प्रथमतःच डिजी लॉकरच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्याचबरोबर प्रत्यक्ष गुणपत्रक हे थोड्या दिवसांमध्ये आम्ही शाळांमधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरात आता तोकडे कपडे परिधान करून प्रवेश करता येणार नाही। मंदिरात येणाऱ्या भाविकांनी दर्शनासाठी येताना पारंपरिक पोशाख परिधान करावेत, असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलंय। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि श्री केदारलिंग ज्योतिबा मंदिरात आता तोकडे कपडे परिधान करून प्रवेश करता येणार नाही, अशा पद्धतीचा आदेश पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं काढण्यात आलाय। देशातील अनेक मंदिरात अशा पद्धतीचे नियम आहेत, त्यामुळे या दोन्ही मंदिरांचं पावित्र्य जपलं जावं यासाठी हा आदेश काढण्यात आलाय। याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे। मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांवर याची माहिती देणारे फलक लावण्यात आलेत, त्यामुळे या दोन्ही मंदिरात येताना पुरुष आणि महिला भाविकांनी पारंपरिक कपडे परिधान करून यावं, असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केलंय। मंदिरात दर्शनाला येताना आपण धार्मिकतेचे भान ठेवावं आणि आपण कुठं फिरायला आलेलो नसून दर्शनाला आलो याचं भान राखून आपण पूर्ण कपडे वापरावेत। स्कर्ट किंवा बरम्युडा या प्रकारचे जर हे वस्त्र असतील तर आपण स्वतः विचार करून आपण मंदिरात येताना ज्या पद्धतीनं यायला पाहिजे त्या पद्धतीनं आपण येणं आवश्यक आहे। आपण दक्षिण भारतातील मंदिरं बघितली असतील तर तिथं पूर्ण पारंपरिक पोशाखाचा आग्रह केला जातो आणि आपण तो पाळतो, तर आपल्या मंदिरातसुद्धा याच पद्धतीनं हे धार्मिक पावित्र्य राखावं या दृष्टीनं आपण हे आवाहन केलेलं आहे आणि त्यानुसार साठी आपण चारही दरवाजावर त्याचे बोर्ड लावून त्यावर उल्लेख केलेला आहे आणि यानुसार मी सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो की आपल्या मंदिराची धार्मिकता आणि पावित्र्य राखण्यासाठी
तोकडे कपडे न वापरता पूर्ण कपडे वापरून दर्शनासाठी यावं आणि आपण धार्मिकतेच्या भावनेनं दर्शनाच्या भावनेनं मंदिरात यावं. आपण फिरण्यासाठी येत असल्याप्रमाणे तोकडे कपडे घालून येऊ नये एवढंच मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो. या नियमांचं भाविकांबरोबर अनेकांनी स्वागत केले. खरोखर ही स्वागतार्ह सूचना आहे. आपण प्रत्येक ठिकाणी जाताना एखाद्या विशिष्ट ड्रेस कोडचं पालन करत असतो. तसं करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि अशा श्रद्धास्थानांसमोर जाताना किमान साजेशा पेहराव्यात पूर्ण पेहराव्यात असावं ही अपेक्षा देवस्थान समितीकडनं व्यक्त करण्यात आली. तर ती खरोखर अतिशय योग्य आणि त्या दृष्टीनं भक्तांनी या सूचनेचं भक्त म्हणून या सूचनेचं मी स्वागत करतो. उकाड्यानं हैराण झालेल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी. भारतीय हवामान विभागाकडून आज दक्षिण बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्रावर नैऋत्य मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. नियोजित वेळेच्या किमान एक आठवडा आधी मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरासह अंदमान निकोबार बेटावर दाखल झालाय. भारतीय हवामान खात्यानं आज मान्सूनचं अधिकृतपणे दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राचा काही भाग व्यापला असल्याचं जाहीर केलं आहे. मागील 24 तासांपासून काही भागांमध्ये पावसाच्या घटनांनी आणि हवामानातील बदलांनी मान्सूनच्या आगमनाचा इशारा दिला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव कोमोरिन परिसर, संपूर्ण अंदमान निकोबार बेटे आणि मध्य बंगालच्या उपसागरात काही भागात विस्तारणार आहे. यंदा मान्सूनचं अंदमानमधील आगमन एक आठवडा आधीच झालंय. अनुकूल वातावरण राहिल्यास केरळमध्ये मान्सून लवकर पोहोचेल अशी शक्यता आहे. नवीन वीज जोडण्यांसाठी 30,000 रुपयांची लाच घेताना इचलकरंजीतील महावितरणच्या विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता प्रशांत राठी याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. या कारवाईनंतर तक्रारदार आणि नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद साजरा केला. इचलकरंजीतील तक्रारदारानं एका अपार्टमेंटमधील 18 फ्लॅटच्या वीज जोडणीचा ठेका घेतला होता. वीज मंजुरीसाठी लागणारा अर्ज आणि आवश्यक कागदपत्र जोडून तक्रारदारानं इचलकरंजीतील महावितरणच्या विभागीय कार्यालयात दिला होता. हा अर्ज मंजूर होण्यासाठी तक्रारदार कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना भेटले. त्यावेळी 18 फ्लॅटचे प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे 90,000 द्यावे लागतील तरच प्रकरण मंजूर होईल असं राठी यांनी तक्रारदाराला सांगितलं. त्यानंतर तक्रारदारानं याबाबत कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तडजोडी अंती 30,000 रुपये देण्याचं ठरलं. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून राठी यांना 30,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. या प्रकरणी राठी यांच्याविरुद्ध इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने, संदीप काशीद, पोलीस नाईक सचिन पाटील, उदय पाटील, गजानन कुराडे, प्रशांत दावणे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान या कारवाईनंतर तक्रारदार आणि नागरिकांनी महावितरण कार्यालयाबाहेर फटाके वाजवलेत. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी केलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिलदार मुजावर आणि अकीब पठाण यांना पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार घेण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची भेट घेतली. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिलदार मुजावर आणि अकीब पठाण हे 28 जानेवारी 2025 रोजी रात्री तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलीस ठाण्यात सेवेत असणाऱ्या पोलिसांनी मुजावर यांची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती. इतकंच नाही तर तक्रार देण्यासाठी गेलेले दिलदार मुजावर आणि अकीब पठाण यांना पोलिसांनी मारहाण देखील केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची भेट घेतली.
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिक्के यांची तात्काळ बदली करून या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, पल्लवी यादव, अंमलदार अमित प्रधान यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ मानवाधिकार आयोगाला सादर करण्यात यावेत आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन शिष्टमंडळाच्या वतीनं प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांना देण्यात आलं. या शिष्टमंडळात अतुल कवाळे, सोहेल मुजावर, अर्जुन देवकुळे, अकिब पठाण, दिलदार मुजावर, प्रशांत आंबी, दिलीप पवार, रमेश वडणगेकर, कृष्णा पानसे, इर्शाद फरास आदी उपस्थित होते. महाराष्ट्राला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. पुरोगामी विचारांचा, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पक्षाला ताकद देऊन देशाचं भविष्य उज्ज्वल करूया असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केलंय. करवीर तालुक्यातील कणेरीवाडीत आयोजित करण्यात आलेल्या जलकुंभ लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी गावामध्ये सुमारे 2,29,00,000 रुपये खर्चून जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतून जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, सांगलीचे खासदार विशाल पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सुरुवातीला श्री मंगूदेवीच्या मंदिरापासून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक जलकुंभ मेळाव्यासमोर आल्यानंतर त्या ठिकाणी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्हॉल्व फिरवून 1,55,000 लिटर क्षमतेच्या जलकुंभाचं उद्घाटन केलं. त्यानंतर ही मिरवणूक मोरे गल्ली, ज्योतिबा मंदिर, मराठी शाळा, मुख्य रस्त्यावरून मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत डोक्यावर गारवा घेऊन शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजीनगर इथं मिरवणूक आल्यानंतर खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार विशाल पाटील आणि आमदार सतेज पाटील या मिरवणुकीत सहभागी झाले. त्यानंतर 3.5 लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचं मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं. यावेळी संपूर्ण जलकुंभावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये जलकुंभासाठी जागा दिलेल्या किरण चव्हाण, शिरीष चव्हाण, गणेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचा तसंच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांचा आणि त्यांच्या मातोश्रींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी जलकुंभ बांधून गावातील पुढच्या 25-30 वर्षाचा पाणी प्रश्न सोडवल्याबद्दल शशिकांत खोत यांचं कौतुक केलं. गावच्या चांगल्या विकासासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कोल्हापूर जिल्ह्यानं आमदार सतेज पाटील यांच्यासारखं महाराष्ट्राचं नेतृत्व तयार करण्याचं काम केलंय. सध्या काही कार्यकर्ते गावात काम होत नाही म्हणून पार्टी बदलतो म्हणतात, पण 60-70 वर्ष भाजपचे लोक सत्तेबाहेर राहिले होते, मग तुम्ही 5 वर्ष सत्तेबाहेर राहिलात तर काय झालं असा सवाल करत या महाराष्ट्राला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचं खासदार विशाल पाटील यांनी सांगितलं. पुरोगामी विचारांचा, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारा हा काँग्रेस पक्ष आहे. या काँग्रेस पक्षाला आपण पुन्हा जिवंत करून पुढचं देशाचं भविष्य निर्माण करूया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. प्रत्येक गावात फोन केला कार्यकर्ता, दादा आता चला जातो पार्टी बदलतो. म्हणून काय झालं, अहो गावात कामं होईना, काय होईना. विचार करा, 50 वर्ष 70 वर्ष ती भाजपची लोक सत्तेबाहेर राहिली. 5 वर्ष 2.5 वर्ष 5 वर्ष सत्तेच्या बाहेर राहिल्यासाठी आपण एवढं काय त्रास घेऊन गेलो, मला एवढं वाईट वाटून गेलं. 50-70 वर्ष भाजपची लोक सत्तेबाहेर राहिली. आता त्यांची सत्ता आली तर जी बिचारी 70 वर्ष सत्तेचे लढत होती ती बाजूलाच राहिली, आमच्यातनं गेलेली पदं भोगून गेली. तरी बिचारी आणि म्हणतात आमचा पक्ष आमचा. या महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्याला, तुमच्या जिल्ह्याला, या महाराष्ट्राचं पुढचं नेतृत्व निर्माण करायचा माणूस तुम्ही निर्माण केलेला आहे. तो बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं पुढचं नेतृत्व तुमच्या जिल्ह्यात होणार आहे. आम्ही सगळे कष्ट करायला तयार आहे, आम्ही सगळे राबायला तयार आहे. कामं होत नाही तसं समजू नका. तुमच्या मतदारसंघातली कामं कशी करायची आम्हाला सगळ्यांना कळते. त्या ठिकाणी भांडून लढून गरज पडलेला पदरमोड करून
तुमची कामही होत राहणार आहे, विश्वास ठेवा. ह्या पुरोगामी विचाराचा हा काँग्रेस पक्ष आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा हा काँग्रेस पक्ष आहे. तुमच्या सगळ्यांचा, मग तुम्ही कुठल्या जातीचं, तुम्ही कुठल्या धर्माचं, तुमची आर्थिक परिस्थिती काय हे न पाहून तुमच्या मदतीला धावून येणारा हा काँग्रेस पक्ष आहे. ह्या काँग्रेस पक्षाला पुन्हा जिवंत करायचं आहे. ते महाराजांच्या नेतृत्वाखाली जिवंत करायचं आहे. ते पुन्हा बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली जिवंत करायचं आहे. ह्या मतदारसंघातनं पुन्हा ऋतुराज दादांसारख्या तरुण कार्यकर्त्याला आपण परत या ठिकाणी आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे. पुढचं भविष्य तुम्ही ह्या कोल्हापूर निवडून द्यायचं आहे. आमच्या 4 पिढ्या कोल्हापूरच्या जावया आहेत. आम्हाला सांगलीत कोणी मुलगी देत नाही म्हणून कोल्हापुरात यावं लागतंय, असं खासदार विशाल पाटील यांनी सांगताच सभेत हशा पिकला. बंटी दादांनी निरोप दिला, आला पाहिजे. त्यांचा निरोप आम्ही स्वतःला आदेश मारून घेतो. पण कोल्हापूर जिल्ह्यात यायला माझा ओढा असतो. आता आहे अशी परिस्थिती की आमच्या मुलींची आई पण कोल्हापूरची, म्हणजे मी कोल्हापूरचा जावई आहे. माझे भाऊ सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातले जावई आहेत. माझे वडील देखील कोल्हापूर जिल्ह्याचेच जावई आहेत. माझे आजोबा वसंतदादा पाटील हे सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचेच जावई आहेत आणि त्यांचे वडील सुद्धा हे कोल्हापूर जिल्ह्याचेच जावई. 4 पिढ्या आम्हाला दुसरं सांगलीत कोण पोरगी देत नाही, आम्हाला कोल्हापुरात यावं लागते. त्यांच्या आधीच पण असेल, हेळवेला माहित नाही, नाहीतर त्याच्या मागचं सुद्धा असंच निघायचं. म्हणून कोल्हापूरचं निमंत्रण आलं तर आम्ही. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शशिकांत खोत आणि ऋतुराज पाटील यांनी पुण्याईचं काम केलं असून आता कणेरी गावच्या पुढच्या 25-30 वर्षाचा पाणी प्रश्न मार्गी लागला असल्याचं सांगितलं. मात्र हे करताना विरोधकांनी खूप त्रास दिलाय. आमची सत्ता असताना आम्ही कुणाच्या विकासाच्या आडवं आलो नाही, मात्र आमच्या आडवं कोणी येणार असेल तर त्यांना आडवं केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. विधानसभेच्या वेळी लाडक्या बहिणीचा परिणाम झाला. आता गोपीनाथ मुंडे विमा योजनेचे पैसे अद्याप मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मिळालेले नाहीत. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग, अलमट्टी धरण उंची अशा विविध चुकीच्या गोष्टींविरोधात आपल्याला लढा द्यायचा असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. शशिकांत अनेक कामं या गावामध्ये झाली असतील. 750 झाडं लावली असतील, तुम्ही रस्ते केले असतील, गटर केले असतील, या ठिकाणी ग्राउंड केला असतील, कमान केली असतील, परंतु या गावाच्या इतिहासामध्ये तुमचं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल ते या पाणी योजनेसाठी या ठिकाणी लिहिलं जाईल. ते या पाणी योजनेसाठी लिहिलं जाईल. ऋतुराज पाटलांचे कष्ट या पाणी योजनेमागं, तुम्हा सगळ्यांचे प्रयत्न या पाणी योजनेमागं, हे उद्याच्या 30 वर्ष हा समाज या ठिकाणी कधी विसरू शकणार नाही. हे पुण्याईचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. काम करणाऱ्या बाजूला राहतं, निवडणुकीच्या वेळी मात्र बिनकामाचे पुढे येतात. हा अनुभव आपल्याला या ठिकाणी येतो. संजय पवार म्हणले ते खरं आहे, लाडक्या बहिणीचा थोडा परिणाम आपल्याला विधानसभेमध्ये या ठिकाणी झाला. आता 2100 कधी मिळणार काय माहित नाही. आज आम्ही खरीपाच्या पिकाची बैठक पालकमंत्र्यांच्या समोर या ठिकाणी होती. त्यावेळी देखील म्हणलं आता एवढी थकलेली आहेत बिलं, मी म्हणलं हे पैसे कधी देणार सांगा म्हणलं. गोपीनाथ मुंडेचा या ठिकाणी विमा जो आहे तो जवळजवळ 180 लोकांना कोल्हापूर जिल्ह्यातला या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे शेतकरी जाऊन आता वर्ष झालं तरी त्याला पैसे या ठिकाणी मिळालेले नाहीत. अशा अनेक अडचणी आज लोकांच्या समोर या ठिकाणी विद्यमान सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेल्या आहेत. या सगळ्याला वाचा फोडण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आता महावितरणचं प्रीपेड मीटरचं संकट नागरिकांवर आलंय. पुढच्या काळात या विरोधात आपण लढा उभा करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आता मोबाईल तुमचा रिचार्ज केल्यावर चालतोय, बरोबर आहे ना? का नाही? उधारीवर चालतोय का मोबाईल? नाही. आता लाईट बिल तशी येणार आहे. पहिला रिचार्ज करायचा, मग लाईट महिन्याभर चालणार. मान्य आहे आपल्याला? हे जोरात सांगा. हे प्रीपेड मीटरला सुद्धा विरोध करण्याची भूमिका आमची आहे. महिन्याभरानं आम्हाला लाईट बिल भरायला लागायचं, पाणीपट्टी महिन्याभरानं भरायला आम्हाला लागायची. एखादा हप्ता असेल तर महिन्यानं आम्ही या ठिकाणी भरायचो. परंतु आता सरकारनं वीज तुम्हाला पाहिजे असेल, घरात पेशंट असेल, एखादी म्हातारी या ठिकाणी आजारी असेल, एखादा आजोबा आमचा आजारी असेल तर आम्हाला आता टेन्शन राहणार आहे. 1 तारखेला आमचं वीज कट होणार आहे. पैसे भरल्याशिवाय वीज आम्हाला मिळणार नाही.
हे आपल्याला अमान्य करायचं आहे. हे मान्य करून आपल्याला चालणार नाही. तोही लढा उद्याच्या भविष्यकाळात आपण पुढे घेऊन जाऊ. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या भाषणात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात राधानगरी धरण उभारून आपल्या सगळ्यांना आधार दिला आणि तिथूनच जलक्रांती सुरू झाली असल्याचं सांगितलं. आता तेच कार्य श्रीमंत शाहू महाराज छत्रपती पुढं घेऊन चाललेत. आज आम्हाला देखील कणेरीवाडी गावातील पाण्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल समाधान वाटते असं सांगून यापुढं तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत बंटी साहेब आपल्या मागं ठामपणे उभा आहेत तोपर्यंत गावचा विकास करत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणीच्या नावावर अनेक भानगडी करून सत्ता आणली, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेत पाणी कुणाला पाजायचं हे ठरवा असं सांगितलं. आता बंटी साहेब तुम्ही थांबू नका. अख्खा कोल्हापूर जिल्हा तुमच्याकडं आशेनं पाहतोय. तुम्हाला थांबून शस्त्र खाली ठेवून चालणार नाही. कोल्हापूरकर तुमची वाट पाहतोय. विरोधकांना धूळ चारण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ असं आवाहनही त्यांनी केलं. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी जलजीवनच्या माध्यमातून सुमारे 3.5 लाख आणि 1.5 लाख हजार क्षमतेच्या अशा 2 पाण्याच्या टाक्या मंजूर करून गावचा पुढील 30 वर्षांचा प्रश्न आम्ही सोडवला असल्याचं सांगितलं. विरोधकांनी गावची पाणीपट्टी 1200 रुपयांवर नेऊन ठेवली होती. ती 500वर आणून निवडणुकीत दिलेला शब्द आम्ही पाळला. गावातील विरोधक विकासाच्या आड येत आहेत. पुढील काळात ग्रामस्थांनी त्यांना त्यांची जागा दाखवावी. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्यातून गावचा आणि जिल्हा परिषद मतदारसंघाचा आम्ही कायापालट करत आहोत. त्यामुळे पुढच्या काळात आम्हाला सर्वांनी साथ द्या अशी भावनिक हाक शशिकांत खोत यांनी दिली. यावेळी गोकुळचे संचालक बाबासू चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सरिता खोत, लोकनियुक्त सरपंच श्यामल कदम, उपसरपंच सीमा खोत, शोभा खोत, अजित मोरे, शिवाजीराव मोरे, प्रकाश खोत, राजेश कदम, सदाशिव म्हाकवे, अप्पासो मोरे, ग्रामपंचायत सदस्य विनोद खोत, सचिन खोत, रुपाली माने, अश्विनी कोथळे, सुरेश हसुरे, महादेव वारके, कृष्णात शेळके, सुरेखा खोत, रविराज घोडके, अशोक माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहराची रखडलेली हद्दवाढ करावी. हद्दवाढ झाल्याशिवाय महानगरपालिकेची निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. कृती समितीनं आज जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांना याबाबतचं निवेदन सादर केलंय. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी अशी मागणी पुन्हा एकदा शहर हद्दवाढ कृती समितीनं केली आहे. याबाबत शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचं निवेदन दिलं. कोल्हापूर शहराची शेवटची हद्दवाढ 1942 साली झाली. तेव्हा शहराचं क्षेत्र 66.82 चौरस किलोमीटर होतं, तर लोकसंख्या अंदाजे 36,000 होती. 1972ला महानगरपालिका स्थापन झाली, पण कोल्हापूर शहराच्या क्षेत्रफळामध्ये 1 सेंटीमीटरनं सुद्धा वाढ झाली नाही. आज कोल्हापूर शहराची लोकसंख्या, ज्यामध्ये फ्लोटिंग लोकसंख्या सुद्धा विचारात घेता, ती जवळपास 10 लाखांपर्यंत आहे. परंतु 66.82 चौरस किलोमीटरचं क्षेत्र शासकीय इमारती, आरक्षणं, मैदानं, रस्ते, रेड लाईन, ब्लू लाईन, नो डेव्हलपमेंट झोन यांनी व्यापलेलं आहे. आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या 3ऱ्या विकास आराखड्याचं काम चालू आहे. एका नव्या विकासासाठी 10 चौरस किलोमीटर जागा शिल्लक आहे. परंतु जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे वाढलेला पाऊस तसंच शहरात घुसणारं पुराचं पाणी यामुळे ही 10 चौरस किलोमीटरची जागा विकासासाठी वापरणं योग्य नाही. हद्दवाढ नसल्यानं शहराचा विकास खुंटला असल्यानं शासनानं हद्दवाढीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी शिष्टमंडळानं केली आहे. जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडे देण्यात आलेलं निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तात्काळ पाठवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात आज मुंबईत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होतीये. या बैठकीत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टीनं सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. हद्दवाढ झाल्याशिवाय महानगरपालिकेची निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. कोल्हापुरातले 3 आमदार, शहराचे आमदार, करवीरचे आमदार आणि दक्षिणचे आमदार यांची चर्चा झाली, यांची भेट झाली. कालच माननीय पालकमंत्री साहेब यांच्याशी आमची फोनवरनं चर्चा झाली.
हा फोन शहराचे आमदार यांनी त्यांच्याशी बातचीत केली आणि आम्हाला पूर्ण खात्री दिली की आजच्या कॅबिनेट मंत्री जी आमची बैठक आहे यामध्ये हद्दवाढीचा प्रस्ताव आम्ही 100% काही ना काहीतरी निर्णय घेऊन असा ठाम आश्वासन दिल्यामुळं मी आज आपल्यासमोर आज सांगत आहोत. आमचं मत असं आहे की महापालिका निवडणुका होण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी हद्दवाढ करावी आणि आज त्या लहान आणि मोठ्या भावामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न जो शासनाचा सुरू आहे तो बंद करून लवकरात लवकर या ठिकाणी ही हद्दवाढ करावी, जेणेकरून कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्याच्या होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ग्रामीण भागातील म्हणजे आज जी ग्रामीणमध्ये त्या उद्या शहरामध्ये येतील आणि त्यांना मतदानाचा हक्क या ठिकाणी मिळेल आणि सभागार चांगल्या पद्धतीनं होईल. त्याचबरोबर लोकसंख्या वाढल्यामुळं स्मार्ट सिटीमध्ये समावेश होईल. बऱ्याचशा या ठिकाणी गोष्टी या वेगवेगळे पैलू याला आहेत. यावेळी कृती समितीचे निमंत्रक आर.के. पोवार, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, अशोक भंडारे, संपत पाटील, विनय घोरपडे, संदीप मोहिते, प्रवीण पाटील, संजय पटकारे, रियाज कागदी, राजू जाधव यांच्यासह कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान कृती समितीच्या वतीनं याच आशयाचं निवेदन महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं. यावेळी समितीचे निमंत्रक आर.के. पोवार, सचिन चव्हाण, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, अशोक भंडारे, राजू जाधव, गणेश जाधव, सुभाष देसाई, दीपक कांबळे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारनं आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारी योजना बंद केली आहे. कोणतंही ठोस कारण न देता ही योजना बंद करण्यात आल्यानं आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या विविध संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मात समानता यावी या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सुरू होती. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला केंद्र सरकारकडून 2.5 लाख तर राज्य सरकारकडून 50,000 रुपये इतकं अर्थसहाय्य दिलं जात होतं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय विवाहित दाम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीची असणं आवश्यक होतं. विवाहाच्या 1 वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणं आणि राज्याच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज करणं आवश्यक होतं. मात्र केंद्राकडून मिळणारं अनुदान अचानक बंद करण्यात आलंय. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना योजना बंद झाल्याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जाते. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संघटनांनीही या निर्णयावर संताप व्यक्त केलाय. आम्ही गेली काही वर्ष आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्र चालवतो आणि आमच्याकडे येणारे जे तरुण तरुणी असतात या तरुण तरुणींना त्यांची कुटुंब, त्यांचा समाज, त्या आजूबाजूचे लोक साथ देत नाहीत आणि अशा मुलांना आर्थिक मदत करणं ही समाजाची जबाबदारी आहे आणि म्हणून सरकार आपल्या वतीने त्यांना काही निधी देत होतं. हा निधी बंद करणं म्हणजे आंतरजातीय विवाह होऊ नयेत असं विवाह करणाऱ्या तरुण मुलांना जे प्रश्न येतात त्या प्रश्नांचा सामना करण्यासाठी सरकार त्यांच्या बरोबर नाही असं चित्र निर्माण होतं असं आपल्याला वाटतं. त्यावेळेचे जिल्हाधिकारी D.T. जोसेफ यांच्या हस्ते आम्ही लग्न लावलं. देवरासाहेबांच्या हस्ते आम्ही लग्न लावलं. श्रीपतराव बोंद्रे दादा, मलाबादे, सदाशिवराव मंडलिक, बाळासाहेब माने, वसंतदादा पाटील अशा सुशीलकुमार शिंदे अशा दिग्गज लोकांना घेऊन मी आंतरजातीय विवाह लावून त्यांच्या हस्ते त्यांचे सत्कार घडवून हे महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधीचं स्वप्न आहे आणि ही जातीयता अस्पृश्यता नष्ट करण्याचं काम आहे, एक सामाजिक काम आहे. म्हणून मी हे 100 आंतरजातीय विवाह आजपर्यंत मी लावलेले आहेत आणि आत्ताच ही गोष्ट मला ऐकल्यानंतर मला फार वाईट वाटलेलं आहे. मी या घटनेचा निषेध करतो. यासाठी आम्ही आंदोलन उभारणार आहे आणि हे आंतरजातीय विवाह पुन्हा चालू करावं अशी शासनाकडे मागणी करणार आहोत. केंद्राकडून अर्थसहाय्य बंद झाल्याची माहिती अनेक आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना नाही. त्यामुळे अजूनही काही जण जिल्हा परिषदेत या योजनेच्या माहितीसाठी येत आहेत. समाजातील जातीय विषमता कमी व्हावी या उद्देशानं आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली असली तरी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार अशा योजना बंद करते की काय अशी शंका उपस्थित होतीये.
कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी यापूर्वीच्या नियोजनातील त्रुटी दूर करून सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहावं असं सूचित केलंय. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगानं पूर्वतयारी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ उपस्थित होत्या, तर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे बैठकीला उपस्थित होते. बैठकीत पूरस्थिती उद्भवू शकणाऱ्या संभाव्य ठिकाणांचा सखोल आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील नदी किनारी आणि धरण क्षेत्रातील परिस्थिती, पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती व्यवस्थापन, नागरिकांचे स्थलांतर आणि बचाव कार्य यावर विशेष भर देण्यात आला. महत्त्वाच्या ठिकाणी मदत केंद्र उभारणं, आवश्यक साधनसामग्री, औषधं, पाणीपुरवठा आणि अन्नसाठ्याची उपलब्धता सुनिश्चित करणं, बचाव पथकांचं सुसज्जीकरण आणि आवश्यक प्रशिक्षण, स्थानिक स्वयंसेवकांचा सहभाग वाढवणं, नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना पूरस्थितीविषयी सतर्कतेचे संदेश पाठवणं, प्रशासनाकडून वारंवार सूचना जारी करणं, पोलीस, आरोग्य विभाग, महसूल विभाग तसंच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यातील समन्वय यावर चर्चा करण्यात आली. पालकमंत्री आंबेडकर यांनी राहिलेल्या उणीवा दूर करून नदी परिसरातील पाण्याचे सर्व स्रोत त्यावेळी प्रवाहित व्हावेत यासाठी उपाययोजना राबवून सर्व यंत्रणेनं सज्ज रहा अशा सूचना केल्या. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. संभाव्य आपत्तीला सामोरं जाण्यासाठी पूर्वतयारी आणि समन्वय महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं. बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पूरस्थितीच्या अनुषंगानं प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी दूधगंगा धरणातील गळतीबाबत येणाऱ्या वर्षात राहिलेलं काम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. आमदार सतेज पाटील यांच्यासह इतर आमदारांनी शेतकऱ्यांच्या ग्रीन हाऊस ड्रीप यंत्रणा याबाबतही पुराच्या कालावधीत भरपाई देण्यासाठी समावेश व्हावा अशी मागणी केली. बैठकीला महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी ओढे, नाले आणि गटारी साफ कराव्यात अशी मागणी केली आहे. पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या गांधीनगर, उचगाव, वळिवडे, गडमुडशिंगी आणि चिंचवाड या गावातील ओढे, नाले आणि गटारी या प्लास्टिक कचऱ्यासह इतर कचऱ्यांनी तुडुंब भरलेल्या असून या पावसाळ्यापूर्वी साफ करून पंचगंगा नदीचं प्रदूषण थांबवावं अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांना देण्यात आलं. गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजारपेठ आहे, तर गांधीनगर मेन रोड हा उचगाव, गडमुडशिंगी, वळिवडे, चिंचवाडसह गांधीनगर अशा 5 गावांच्या हद्दीत येतो. गांधीनगर मेन रोडपासून अगदी जवळ पंचगंगा नदी असून या मेन रोडच्या दुतर्फा मोठमोठे व्यापारी संकुल आहेत. या मेन रोडवरील सर्व गटारी, प्लास्टिक कचरा आणि इतर कचऱ्यांनी तुडुंब भरलेल्या आहेत. हा सर्व कचरा पावसाळ्यात नदीत मिसळतो. त्यामुळं पावसाळा सुरू होण्यापूर्वी ओढे, नाले, गटारी साफ करून पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखावं अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, योगेश लोहार, बाबूराव पाटील, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटिळक, अजित चव्हाण, रामराव पाटील, सुनील पारपाणी, दिलीप सावंत, दीपक अंकल, दीपक फ्रेमवाला, दीपक धिंग आदी उपस्थित होते. 11वीसाठीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 19 मेपासून सुरू होणार आहे. यावर्षीपासून राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. एकूण 4 फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडणार असून जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी दिली आहे.
आज 10वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वेध लागतात ते 11वी प्रवेशाचे. मनपसंत महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होते. यंदा कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 97.52% लागला असून एकूण 52,394 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यंदाची 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 19 मेपासून सुरू होणार असून यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयानं कंबर कसली आहे. सध्या महाविद्यालयाच्या नोंदणीचं काम सुरू आहे. यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. यासाठी सर्वसाधारण 4 फेऱ्यांचं आयोजन करण्यात आलं असून https://mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलंय. या संकेतस्थळावर 19 मे नंतर विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत, अशी माहिती सहाय्यक शिक्षक संचालक स्मिता गौड यांनी दिली. शासनानं जी वेबसाईट जाहीर केलेली आहे https://mahafyjcadmissions.in ही जी शासनाची वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन दिनांक 19 मेपासून आपले प्रेफरन्सेस भरता येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी या वेबसाईटवर जाऊन आपला सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर 10वीचा सीट नंबर टाकल्यानंतर त्यांना त्यांची सगळी माहिती तिथं आपोआप येणार आहे आणि मग राज्यातले त्यांना सर्व ज्युनियर कॉलेजेसची लिस्ट दिसणार आहे आणि त्यातून त्यांच्या पसंतीक्रमानं ते कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 ज्युनियर कॉलेजेसची प्रेफरन्स म्हणून निवड करू शकतात आणि त्यांना मिळालेल्या 10वीच्या गुणानुसार त्यांना एकूण 4 फेऱ्यांमध्ये त्यांना प्रवेश त्यांचे निश्चित करता येणार आहेत. तर ही जी वेबसाईट आहे ती 19 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळं आपल्याला त्याआधी आपल्याला कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा याचं त्यांना अभ्यास करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळेस त्यांना कोणतीही एक शाखा निवडता येईल, कला, वाणिज्य किंवा विज्ञान. आणि प्रत्येक फेरीच्या वेळेस जर त्यांना शाखा बदलायची असेल तर पुढच्या फेरीच्या वेळेस त्यांना शाखासुद्धा बदलता येईल. अशा प्रकारे प्रवेशाच्या एकूण 4 फेऱ्या होणार आहेत आणि शेवटची जी फेरी आहे ती सर्वांसाठी खुली अशी असणार आहे. पहिल्या ज्या सर्वसाधारण 4 फेऱ्या होणार आहेत त्या 4 फेऱ्यांमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू असणार आहे. तर या 4 फेऱ्या आणि शेवटची 5 ओपन टू ऑल फेरी या फेऱ्यांमुळं कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही आहे. त्यामुळं कुणीही घाबरून जायचं कारण नाही. सर्वांना प्रवेशासाठी शुभेच्छा. राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्यात सोमवारी प्राणी गणनेसाठी 21 पर्यटक आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी वन कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण 21 मचाणांवरून या अभयारण्यातील प्राण्यांची गणना केली जाते. वळिवाच्या पावसामुळे काही ठिकाणी प्राणी गणनेत अडथळे निर्माण झाले. उद्या बुधवारी प्राणी गणनेचा अहवाल स्पष्ट होणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय. राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्यात सोमवारी संध्याकाळीपासून प्राणी गणना सुरू झाली आहे. यात 21 पर्यटक आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झालेत. एकूण 24 मचाणावर प्राणी गणना सुरू आहे. वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक, वनमजूर आणि पर्यटक यांच्या मदतीनं ही प्राणी गणना मंगळवारपर्यंत सुरू होती. उद्या अभयारण्य क्षेत्रात कोणते प्राणी दिसले याचा आढावा घेतला जाईल. बुद्ध पौर्णिमेच्या प्रखर चांदण्यात प्रतिवर्षी प्राणी गणना केली जाते. त्यामुळे प्राण्यांचं निरीक्षण अधिक स्पष्टपणे करता येतं. यावर्षी वळीव पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा प्राणी गणनेत अडथळा निर्माण झाला होता. राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्यात बिबट्या, अस्वल, गवा, रानकोंबडे, डुक्कर, रानकुत्रे, साळींदर यांच्यासह अनेक प्राणी यापूर्वी आढळलेत. यंदा या प्राण्यांची उपस्थिती कशी आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गणनेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्यात. पर्यटक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्यात. वळीव पावसामुळे काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असली तरी गणनेचं काम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी वनविभागाचा प्रयत्न असल्याचं वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आलंय. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात.
फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. डेअरीतली रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिल्या शत्रूचा सर्वनाश करणार, आमच्या वेळेनुसार आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ, नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा. पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीर मुद्द्यात कुणाची मध्यस्थी चालणार नाही, भारतानं पुन्हा ठणकावलं. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी शाहिद कुट्टेसह 3 खात्मा, दक्षिण काश्मीरमधील शोपियांमध्ये कारवाई. राज्यात स्थानिक निवडणुकीमध्ये युती आघाड्यांमध्ये मतभेद, प्रकाश आंबेडकर. किरकोळ महागाई दर 6 वर्षाच्या नीचांकी पातळीवर, सर्वसामान्यांना दिलासा. शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1280 तर निफ्टी 346 अंकांनी आपटला. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला राजाराम तलाव परिसरातून अटक केली आहे. अविनाश बाळू बल्लाळ असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 30,000 रुपयांचा गांजा, एक ऑटो रिक्षा आणि मोबाईल संच असा सुमारे 2,81,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दरम्यान राजारामपुरी पोलिसांना एक जण राजाराम तलाव परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला राजाराम तलाव परिसरातून अटक केली आहे. अविनाश बाळू बल्लाळ असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीचा 1 किलो गांजा, एक ऑटो रिक्षा आणि मोबाईल संच असा एकूण 2,81,425 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मात्र 30,000 रुपयांचा गांजा विकण्यासाठी तो स्वतःची 2.5 लाख रुपये किमतीची ऑटो रिक्षा घेऊन आला, पण पोलिसांनी ऑटो रिक्षा जप्त केल्यानं त्याला 30,000चा गांजा 3 लाखाला पडलाय अशी चर्चा सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, सहाय्यक फौजदार समीर शेख, संदीप सावंत, अमोल पाटील, विशाल शिरगावकर, नितीश बागडी, सत्यजित सावंत, सुशांत तळप यांनी मिळून केली आहे. कबनूर इथं उघड्यावर गांजा सेवन करताना शिवाजीनगर पोलिसांनी 5 जणांवर कारवाई केली आहे. निजाहार अहमद शेख, रियाज कुरेशी, मुझफ्फर सनदी, अमन जमादार आणि सूरज सनदी अशी त्यांची नावं आहेत. हा गांजा त्यांनी कुठून आणला याबाबत पोलीस चौकशी करतायत. इचलकरंजीत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जादा परताव्याचा आमिष दाखवून एका डॉक्टरची 97 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज पोलिसांनी रितेश वंजारी आणि अनिश शहा या दोघांना नागपूरमधून अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजी शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरची 97 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. जादा परताव्याचा आमिष दाखवून त्यांच्या खात्यावरील पैसे वर्ग करण्यात आले होते. याबाबतची तक्रार त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास करून पैसे ट्रान्सफर झालेल्या मोहन साहू याला काही दिवसांपूर्वी वर्धा इथून अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर रितेश वंजारी आणि अनिश शहा या दोघांना नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही मूळचे नागपूरचे असून एका बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. रितेश वंजारी हा तर एका बँकेचा मॅनेजर आहे. त्यांनी एक टीम तयार करून ही ऑनलाईन फसवणूक केली आहे. यामध्ये अजून बडे मासे पोलिसांच्या रडारवर आहेत. रितेश वंजारी आणि अनिश शहा या दोघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी नागाळा पार्क इथल्या नागोबा मंदिर परिसरात कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या अजय उर्फ रॉकी यादव याला अटक केली होती.
त्याच्याकडून 1 किलो वजनाचा 17,000 रुपयांचा गांजा जप्त केला होता. दरम्यान आज यादव याला गांजा पुरवणाऱ्या परशुराम उर्फ बबलू बिरांजे याला अटक केली असून आज त्या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 16 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी नागाळा पार्क इथल्या नागोबा मंदिर परिसरात कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या अजय उर्फ रॉकी विलास यादव याला अटक केली होती. त्याच्याकडून 1 किलो वजनाचा 17,000 रुपयांचा गांजा जप्त केला होता. दरम्यान आज रॉकी यादव याला गांजा पुरवठा करणाऱ्या कणाननगर इथल्या परशुराम उर्फ बबलू बिरांजे याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, मिलिंद बांगर, सुशील गायकवाड, महेश पाटील, विकास चौगले, बाबा ढाकणे, सनीराज पाटील, राहुल पाटील, अमोल पाटील, रविकुमार आंबेकर, महेंद्र पाटील यांनी केली होती. दरम्यान आज या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 16 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चेन स्नॅचिंग प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी मारुती उर्फ शुभम निर्मळे या तृतीयपंथीयाला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. हुपरीतील वसंतराव पाटील यांचा सोन्या चांदीचा व्यवसाय आहे. कामानिमित्त बाहेरगावी गेलेले पाटील परत येत होते. रुई गावात आल्यानंतर त्यांची गाडी अडवून त्यांच्या गळ्यातील 3.5 लाख रुपयांची 4.5 तोळ्याची चेन मारुती उर्फ शुभम निर्मळे या तृतीयपंथीयानं जबरदस्तीनं हिसकावून घेतली. यावेळी त्यानं पाटील यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पाटील यांनी हातकणंगले पोलिसात याबाबतची फिर्याद दिली. या चेन स्नॅचिंग प्रकरणी पोलिसांनी आज मारुती उर्फ शुभम निर्मळे याला अटक केली आहे. त्याला इचलकरंजीतील न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. रामानंद नगर, जरगनगर, पाचगावमधील तरुण एकत्र येत हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचं आयोजन करतात. यंदाचं या उत्सवाचं 8वं वर्ष आहे. उद्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीपूजनानं या उत्सवाची सुरुवात तर 18 मे रोजी मिरवणुकीनं सांगता होणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली. बाबा जरगनगर, रामानंद नगर आणि पाचगावमधील तरुण एकत्र येत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतात. यंदाचं या जयंती उत्सवाचं 8वं वर्ष आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत यंदाच्या उत्सवामधील कार्यक्रमांची माहिती दिली. उद्या बुधवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनानं या उत्सवाची सुरुवात होणार आहे. उद्या चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. गुरुवारी महिला आणि तरुणींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून विजेता महिलेला पैठणी आणि सोन्याची नथ बक्षीस देण्यात येणार आहे. शुक्रवारी वाजवेल तो गाजवेल या संकल्पनेसह हलगी वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या उत्सवाचं खास आकर्षण असलेला फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या ऐतिहासिक विषयांवरील चित्रपटांचे संगीतकार आणि गायक अवधूत गांधी यांचा भक्ती आणि शौर्य गीतांचा भक्तिशक्ती संगम हा कार्यक्रम होणार आहे. 18 मे रोजी मिरवणुकीनं या सोहळ्याची सांगता होणार असल्याचं समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली मुलं, महिला सहभागी होणार आहेत. तांत्रिक देखावा हे या मिरवणुकीचं आकर्षण असणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवामधील सर्व कार्यक्रम बाबा जरगनगर लेआउट क्रमांक 3 मधील श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालयासमोर होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना कोल्हापूरवासियांनी उपस्थित राहावं असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलंय. या पत्रकार बैठकीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संयुक्त जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. तणावानं भरलेल्या आणि भौतिक सुखाकडे चाललेल्या समाजाला बुद्धांचा सम्यक मार्गच महत्त्वाचा आहे. त्यांचे समतेचे विचार, अहिंसा, करुणा ही त्रिसूत्री विश्वबंधुत्वासाठी गरजेची आहे असं प्रतिपादन परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष अमोल कुरणे यांनी केले. कोल्हापुरातील शास्त्रीनगरमधील बुद्ध गार्डन इथं सर्वधर्मीय समितीतर्फे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थित सर्वांनी बुद्ध मूर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर त्रिशरण, पंचशील, धम्मपालन, गाथा पठण करण्यात आली.
यावेळी सर्वधर्मीय समितीचे अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवी, प्रशांत अवघडे, रवींद्र कुरणे, पंडित चौगुले, निवास सूर्यवंशी, मनीषा घुणकीकर, संचिता ठोंबरे, सुवर्णा कुरणे, मनीषा ठोंबरे, प्रियांका कुरणे, मनीषा कांबळे आदी उपस्थित होते. नृसिंहवाडी औरवाड पुलाजवळ मंगल मजगुंडा या चक्कर आल्यानं कृष्णा नदीपात्रात पडल्या. यावेळी त्या पाण्यामध्ये असलेल्या एका वायरला धरून तरंगत राहिल्या. याबाबतची माहिती मिळताच शिरोळ तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, वजीर रेस्क्यू फोर्स यांच्या जवानांनी नदीपात्रात अडकलेल्या महिलेला लाईफ जॅकेटच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढलं. स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. वेताळमाळ तालीम मंडळ आणि पेटीएम ब यांच्यात सलामीचा सामना झाला. वेताळमाळनं 3-1 अशा गोलफरकानं मात केली. श्री नेताजी तरुण मंडळाच्या वतीनं स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ शारंग चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलंय. या स्पर्धेचं उद्घाटन निवृत्त मेजर जनरल A.B. सय्यद, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, सूरज देशमुख, लालबागचे पुजारी अरविंद वेदांते, सिद्धार्थ देशमुख, अभिजित खतकर, अशफाक आजरेकर, राजू साळोखे, राजेंद्र राऊत यांच्या हस्ते झालं. उद्घाटनाचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यात झाला. या सामन्याच्या सुरुवातीपासून वेताळमाळच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचं प्रदर्शन घडवलं. सामन्याच्या 9व्या मिनिटाला त्यांच्या मणिकंडन यानं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात ही आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात पाटाकडील बच्या ओंकार देवणे, मुदस्सर शेख, हेमंत वस्ताद, यश मुळीक, साहिल भोसले यांनी गोलसाठी प्रयत्न केले. सामन्याच्या 66व्या मिनिटाला आकाश माळी यानं मैदानी गोल नोंदवत वेताळमाळला 2-0 असं आघाडीवर नेऊन ठेवलं. सामन्याच्या 73व्या मिनिटाला पाटाकडीलच्या रोहित देवणे यानं गोल नोंदवत संघावरील आघाडी कमी केली. त्यानंतर अवघ्या दुसऱ्या मिनिटाला आकाश माळी यानं गोल नोंदवत वेताळमाळला 3-1 अशा गोलफरकानं विजयी केलं. यावेळी प्रदीप साळुखे, अमित शिंत्रे, आशिष पोवार, दीपक बराले, संदीप पोवार उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 10वीचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर. यंदाच्या निकालातही कोल्हापूर विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरात भाविकांसाठी वस्त्रसंहिता. दर्शनासाठी येताना तोकड्या कपड्यांऐवजी पारंपरिक पोशाख परिधान करा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचं भाविकांना आवाहन. महावितरणच्या इचलकरंजी विभागीय कार्यालयाकडील कार्यकारी अभियंता प्रशांत राठी अँटी करप्शनच्या जाळ्यात. नवीन वीज जोडण्यांसाठी 30,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. कारवाईनंतर नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर फटाके फोडत साजरा केला आनंद. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्वातंत्र्य लढ्याचा वारसा असलेल्या काँग्रेस पक्षाला ताकद द्या. खासदार विशाल पाटील यांचं कणेरीवाडी इथं जलकुंभ लोकार्पण सोहळ्यात आवाहन. आणि कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय महानगरपालिकेची निवडणूक घेऊ नका. कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचं जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना निवेदन. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.